Okay, friends, today we discuss the next article from the topic elements of group number 16, 17 and 18. Okay. आता नेक्स्ट आर्टिकल आपल्याला घ्यायचं दॅट इज नथिंग बट द कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन क्लोरीन अँड कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन. ऍक्च्युली ग्रुप नंबर 16 मध्ये आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन अँड सल्फर हे दोन आपण क्लिअर केले. दॅट इज द कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन मध्ये डायऑक्सिजन O2 अँड ओझोन O3, त्याच्या प्रिपरेशन मेथड, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि युजेस. सल्फर मध्ये आपण दोन घेतलं दॅट इज नथिंग बट द सल्फर डायऑक्साइड अँड H2SO4. ओके. आता आपल्याला घ्यायचं आहे क्लोरीन, कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन फ्रॉम ग्रुप नंबर 17. दोन आपल्या सिलेबसला आहेत. नंबर फर्स्ट वन इज द क्लोरीन अँड सेकंड वन इज द हायड्रोजन क्लोराइड HCl. त्याच्या सुद्धा आपल्याला काय घ्यायच्या प्रिपरेशन मेथड, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टी दॅट इज द केमिकल रिएक्शन्स अँड युजेस. आणि लास्टला आपल्याला घेणार आहे आपण ग्रुप नंबर 18 पासून दॅट इज द फ्लोराइड्स ऑफ झिनॉन, झिनॉन फ्लोराइड्स. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला नंबर नेक्स्ट घ्यायचं आपल्याला दॅट वन इज नथिंग बट द क्लोरीन अँड कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन. In compounds of chlorine, firstly that is the we can discuss here the Cl2, that is the chlorine. Okay. आता क्लोरीनच्या आपल्याला घ्यायच्या प्रिपरेशन मेथड्स, आफ्टर दॅट फिजिकल प्रॉपर्टीज, देन केमिकल प्रॉपर्टीज अँड लास्ट वन इज द युजेस. ओके. आता सी वन बाय वन. When you can consider in the preparation method, number first one is the preparation of chlorine and here we can write the manufacture of chlorine. लक्ष देताय का बघा. म्हणजे सुरुवातीला आपल्याला ह्या थोडक्यात आपण असं म्हणून लॅबोरेटरी प्रिपरेशन मेथड आहेत विच कॅन बी कॅरीड आउट ऑन स्मॉल स्केल. आणि या मात्र कशा आहेत तर दॅट आर द इंडस्ट्रियल प्रिपरेशन मेथड विच कॅन बी कॅरीड आउट ऑन लार्ज स्केल. ओके. आता सी वन बाय वन. In preparation of chlorine, number first one from manganese dioxide MnO2. माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करतो त्यावेळेस आठवत असेल तर बघा ऍसिडिक रॅडिकल मध्ये आपण एक काळी पावडर वापरतो, बरोबर आहे. दॅट इज द पावडर प्लस MnO2 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वगैरे अशी Cl मायनस साठीची एक रिएक्शन आहे Ct फॉर Cl मायनस ची. त्याच्यामध्ये MnO2 म्हणजे मॅंगनीज डायऑक्साइड ही तुम्ही काळी पावडर वापरता. सो फ्रॉम दॅट वन दॅट मॅंगनीज डायऑक्साइड when it can be treated with acid like HCl. At that time what happens here? There is the MnCl2 that is the manganese dichloride along with chlorine and water can be formed. आता इथं ऍसिड म्हणताना मी HClच घ्यायचंय, लक्षात घ्या, कारण HCl असल्याशिवाय क्लोरीन आपल्याला मिळणार नाही. तुम्ही H2SO4 घेऊन फायदा होणार नाही. लक्षात आलं. आता MnO2 प्लस HCl यूज MnCl2 दॅट इज नथिंग बट द मॅंगनीज क्लोराइड. आता याच्यामध्ये जर तुम्ही घेतला Mn तर Mn हा आहे +4 मध्ये, लक्षात घ्या. इथला जर Mn घेतला तर आहे तो +2 मध्ये. डायरेक्टली बोललो, लक्षात आलं का बघा. म्हणजे +4 कन्वर्टेड टू +2. At that time you can say here that one is nothing but the manganese can be undergoes reduction. मॅंगनीजचं काय झालं? रिडक्शन झालं. कोणी रिडक्शन केलं तर क्लोरीननं केलं. का तर याच्यामधला क्लोरीन आहे -1 आणि इथला जो क्लोरीन आहे तो किती आला तर 0 मध्ये आला. म्हणजे -1 कन्वर्टेड टू 0 हा -1 आहे म्हणून मी हा घेतला नाही. -1 converted to 0, that is nothing but the chlorine undergoes reduction. Itself undergoes reduction, but which can be carried out. Sorry, that one is nothing but the Mn +4 converted to Mn+2. म्हणजे याचं काय झालं? रिडक्शन झालं. लक्षात घ्या. आणि क्लोरीननं स्वतःचं काय केलं? ऑक्सिडेशन केलं. -1 चा 0 झाला. सॉरी, -1 चा काय झाला? 0 झाला. म्हणजे क्लोरीनचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. ओके. आता इथं जरा थोडंसं लक्षात येतंय का बघा. रिएक्शन आपली बॅलन्स नाहीये. एक Mn आहे, 4 क्लोरीन आहेत म्हणजे आपल्याला इथं 4 HCl करावं लागेल. 4 हायड्रोजन झाले म्हणजे इथं ट्वाइस H2O करावं लागेल. 2 ऑक्सिजन इथं क्लिअर झाले. म्हणजे MnO2 प्लस 4 HCl gives MnCl2 plus Cl2 plus twice H2O and this chlorine it is nothing but the chlorine gas which can be prepared in this reaction. ओके. म्हणजे इथं क्लोरीन तयार झाला. आता ही जर रिएक्शन आपल्या लक्षात आली तर त्याच्यात लगेच आपण पुढची दुसरी रिएक्शन घेतली. The preparation of chlorine from the mixture of common salt and manganese dioxide. Actually हा दोन्ही रिएक्शन तुम्हाला बाळांनो झालेले आहेत. NaCl plus H2SO4 ही रिएक्शन तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड मध्ये शिकलेला आहे आणि MnO2 plus HCl ही आता शिकलो आपण. म्हणजे जर का अगोदर ह्या दोन्ही रिएक्शन तुम्हाला माहिती असतील तर काहीच अवघड नाहीये. लक्षात येतंय का बघा. म्हणजे when you can consider NaCl that is the common salt which can be treated with sulfuric acid at that time you know very well there is the one hydrogen okay and one sodium NaHSO4. लक्षात येतंय. एक H गेला त्याच्या जागेवर Na आणि इकडे हा Cl आणि हा H HCl आपल्याला मिळालं. म्हणजे ही रिएक्शन आपल्याला झालेली आहे. ऑलरेडी बॅलन्स इक्वेशन आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये.
आता सेकंड रिएक्शन, MnO2 घेतलं मॅंगनीज डायऑक्साइड प्लस काय घेतलं HCl, हे तयार झालेलं HCl इथं आलं, लक्षात घ्या. म्हणजे MnO2 प्लस HCl गिव्स MnCl2 प्लस Cl2 प्लस H2O. माझं लिहिताना तर मागं पुढे झालंय. आता हेच बॅलन्सिंग करताना आपण असं केलं, MnO2 प्लस 4HCl इथल्या इथं मी लिहितोय गिव्स MnCl2 प्लस ट्वाइस H2O प्लस Cl2. बरोबर आहे, क्लिअर झालं इथपर्यंत. आता जर हे 4HCl आहे तर आपण इथं 4 न मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणजे HCl ला HCl कॅन्सल होईल, हे 4 होईल, हे 4 होईल, इथं 4 होईल. म्हणजे हे 4HCl असल्यामुळे ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाइड बाय 4 केलं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता when you can carry out the summation of these two, that 4HCl can be cancels with each other, then what the remains behind? That is the 4NaCl plus you can write here MnO2, that one is nothing but the manganese dioxide plus 4H2SO4, which can be used for sodium hydrogen sulfate plus MnCl2 plus twice H2O plus Cl2. लक्षात आलं का बघा. म्हणजे इथं प्रिपरेशन ऑफ क्लोरीन झालं. म्हणजे फ्रॉम द मिक्सचर ऑफ NaCl अँड MnO2 द क्लोरीन इज ऑल्सो प्रिपेअर्ड. म्हणजे दिस इज द फर्स्ट प्रिपरेशन मेथड फ्रॉम manganese dioxide and second one is the from mixture of NaCl, that is the common salt, it is also called as the table salt, and manganese dioxide MnO2. ठीक आहे. आता नंबर थर्ड वन, फ्रॉम पोटॅशियम परमॅंगनेट, that is nothing but the KMnO4. कधी लक्षात घ्या, KMnO4 can be acts as ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात येते का बघा. आता इथं KMnO4 प्लस HCl घेतलं, acidic KMnO4 can be acts as oxidizing agent. In this KMnO4 the manganese carries plus 7 oxidation state. याच्यामध्ये मॅंगनीज किती आहे, प्लस 7 मध्ये, which can be converted to MnCl2. that one is nothing but the carries plus 2 oxidation state. KMnO4 प्लस HCl काय तयार झालं, पोटॅशियम आणि क्लोरीन, पोटॅशियम क्लोराइड, Mn आणि क्लोरीन MnCl2, हायड्रोजन आणि ऑक्सिजन H2O, आणि याच्यातनं क्लोरीन बाजूला गेला. लक्षात आलं. आता जरा थोडंसं लक्षात येते का बघा बाळांनो, आपल्याला बॅलन्स करायचे रिएक्शन. इथं जर Mn प्लस 7 चा प्लस 2 झाला म्हणजे रिडक्शन ऑफ मॅंगनीज कॅन बी कॅरीड आउट. बरोबर आहे. आणि क्लोरीन घेतला ना तर -1 चा इथं झाला 0, हा -1 आहे, हा -1 आहे, तुम्ही घेत नाहीये. म्हणजे -1 चा 0 झाला तर क्लोरीन अंडरगोज ऑक्सिडेशन. क्लोरीननं ऑक्सिडेशन केलं स्वतःच, इथं मॅंगनीजचं काय झालं, रिडक्शन झालं. ओके. आता सी 1 बाय 1. आता आपल्याला लिहायची जर असेल रिएक्शन बॅलन्सिंग करायचे तर कशी बॅलन्सिंग करूया, क्लिअर इथं बघा. सॉरी, हे पुसून टाकलं. Mn प्लस 7 आहे, हा Mn प्लस 2 आहे. किती ना कमी झालं तर 5 इलेक्ट्रॉन्स, कारण KMnO4 मधला Mn प्लस 7 गेन्स 5 इलेक्ट्रॉन्स गिव्स Mn प्लस 2. लक्षात आलं. आता बघा, असं जर झालं असेल, मी काय म्हणतो क्लिअर करा इथं, तर आपल्याला हा जो क्लोरीन आहे ना, हा आपल्याला 5 क्लोरीन मिळणार आहे. कसं, आणखीन एक रिएक्शन देतो तुम्हाला, काळजी करू नका. हा 5 आला का, तर 5 इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट केले. ठीक आहे. आता इथं झाले किती, हे 10 Cl झाले, हा 11 आणि हे 2 13 झाले. ठीक आहे, बघूया आपण आता काय होतंय. नंबर नेक्स्ट वन आपल्याला घ्यायचा आहे. H2O इथं किती आहेत, एकच ऑक्सिजन आहे, इकडं मात्र 4 आहेत. म्हणजे आपण इथं करूया 4H2O, म्हणजे 4 ऑक्सिजन बॅलन्स झाले. पटलं. आता हे 4 बॅलन्स करताना हायड्रोजन झाले 8, म्हणजे इथं झाले 8 HCl. बघूया काय होतंय ते, चुकलं, याच्यापेक्षा काय वेगळं नाही. हायड्रोजन बॅलन्स झाले, ऑक्सिजन बॅलन्स झाले, H2O. एक पोटॅशियम, एक पोटॅशियम, एक Mn, एक Mn. राहिला प्रॉब्लेम Cl चा. आता इथं Cl आपण पहिल्यांदा असं करूया, 8 झाले, लक्षात घ्या. तर आपण आता हे 1 2 3 आणि इथं लिहिताना लिहितो 5/2. लक्षात आलं. म्हणजे हे 5 6 7 आणि 1 8 झाले. आता लक्षात आलं का. आता या सगळ्या इक्वेशनला मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर हा इथला 2 निघून जाईल. म्हणजे इथं येईल 8H2O, इथं येईल ट्वाइस, इथं येईल ट्वाइस, इथं येईल 16 आणि इथं येईल ट्वाइस. म्हणजे ट्वाइस KMnO4 प्लस 16 HCl gives twice KCl plus twice MnCl2 plus 8H2O plus 5 moles of chlorine.
या रिएक्शन मध्ये तुम्हाला 5 क्लोरीनचे मोल्स मिळतात, लक्षात घ्या. आणि इफ यू कॅन कन्सिडर बिकॉज ऑफ दॅट वन दिस क्लोरीन कॅन बी कॅरीड आउट द ऑक्सिडेशन ऑफ अनदर. म्हणजे KMnO4 कॅन बी ऍक्ट्स ऍज इन ऍसिडिक मीडियम, इट कॅन बी ऍक्ट्स एज द ऑक्सिडायझिंग एजंट. आता हेच रिएक्शन जरा थोडीशी क्लिअर करा, थोडी वेगळ्या प्रकारे सांगतो, समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण इथं लिहूया, जरा हे लिहिलेलं आहे आपण ते क्लिअर करूया. आता जरा थोडंसं इथं लक्ष देतंय का बघा. जर का मी असं केलं, when you can consider the potassium permanganate and that one is nothing but the KMnO4 plus. जर का मी H2SO4 घेतलं तर काय होईल, लक्षात येत आहे. म्हणजे ऍसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट. आणि इथं पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे which can be acted as the oxidizing agent. पोटॅशियम आणि सल्फेट म्हणजे इथं मिळणार K2SO4 प्लस मॅंगनीज आणि सल्फेट इथं मिळणार MnSO4 प्लस हायड्रोजन ऑक्सिजन इथं मिळणार H2O प्लस. याच्यातनं ऑक्सिडायझिंग एजंट आहे तर नेसंट ऑक्सिजन निघून जाणार आहे. आता रिएक्शन बघा, 2 पोटॅशियम आहेत लक्षात घ्या, म्हणजे इथं आलं टॉईस, बरोबर, 2 पोटॅशियम आले. मॅंगनीज 2 झाले, इथं आलं टॉईस MnSO4, हे झालं बॅलन्स. जरा लक्ष देतंय का बघा. आता SO4 किती झाले, हे आपण SO4 घेतोय, हे 2 आणि हा 1 3, म्हणजे इथं आलं थ्राईस H2SO4, SO4 गेले. हायड्रोजन झाले 6, म्हणजे इथं आलं थ्राईस H2O, राहिले फक्त ऑक्सिजन, बरोबर. 4 2 8, इकडे काही नाही, 3, म्हणजे इथं आले 5. जरा थोडंसं लक्ष देतंय का बघा बघा. म्हणजे इथं तुम्हाला 5 नेसंट ऑक्सिजन मिळतात आणि दॅट 5 नेसंट ऑक्सिजन कॅन बी यूज फॉर द कॅरीड आउट ऑक्सिडेशन ऑफ अनदर वन. आणि हे टायट्रेशन मध्ये तुम्ही घेतलेलं आहे. KMnO4 प्लस H2SO4 तुम्ही FH टायट्रेशन करणार आहे, फेरस अमोनियम सल्फेट किंवा ऑक्झॅलिक ऍसिडचं टायट्रेशन करणार आहे आपल्याला व्हायोल्युमेट्रिक टायट्रेशनला, त्याला ही रिएक्शन आहे ना बाळांनो. आणि तीच रिएक्शन तुम्ही इथं शिकताय थिअरीला, लक्षात येतंय का बघा. म्हणून ऍसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट इट कॅन बी ऍक्ट्स ऍज ऑक्सिडायझिंग एजंट. आलं लक्षात. म्हणजे इथं आपल्याला आता परत मागे येऊया, दॅट वन इज नथिंग बट द प्रिपरेशन मेथड फॉर क्लोरीन. आपल्याला ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी नको आहे, प्रिपरेशन मेथड ऑफ क्लोरीन आहे. ह्याच ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीज ऑफ KMnO4 तुम्हाला ट्रान्झिशन एलिमेंट्स या टॉपिक मध्ये शिकायचं आहे. म्हणजे त्याला आपण डी ब्लॉक एलिमेंट्स किंवा TF ब्लॉक एलिमेंट्स जो टॉपिक अजून ह्याला होता, आता ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन केला, त्याच्यामध्ये परत ह्या रिएक्शन्स येणार आहेत. ओके, इथपर्यंत आयडिया क्लिअर. सो दिस वन इट इज द प्रिपरेशन मेथड फॉर क्लोरीन. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, अँड दॅट वन इज नथिंग बट द मॅन्युफॅक्चर ऑफ क्लोरीन. आता इंडस्ट्रियल लेवलवर क्लोरीन कसा तयार करायचा, तर क्लोरीन इज मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम द 2 रिएक्शन्स by Decon process and second one is the electrolysis of brine solution. Decon process it is the name of the scientist. एकदम सिंपल आहे. When the hydrochloric acid undergoes oxidation, लक्षात घ्या, किंवा HCl plus O2 at that time what happens here, in presence of a catalyst like copper chloride CuCl2 and at a temperature 723 Kelvin, at that time what happens, there is the formation of water and this chlorine can be liberated here. म्हणजे when you can consider here, suppose for example the HCl which can be undergoes oxidation या heated in presence of oxygen at 723 Kelvin and in presence of CuCl2 as a catalyst, there is the formation of Cl2. रिएक्शन आपली बॅलन्स आहे का बघा. जर का आपल्याला बॅलन्स करायचे तर इथं टॉईस 2 O2 आहे, म्हणजे O 2 आहेत, तर इथं टॉईस म्हणजे हे झालं 4, म्हणजे इथं 4 HCl, क्लोरीन 4 झाले, म्हणजे इथं टॉईस Cl2. रिएक्शन आपली बॅलन्स झाली, बरोबर आहे. म्हणजे 4 HCl प्लस O2 रिएक्शन बॅलन्स पाहिजेतच, लक्षात घ्या. In presence of CuCl2 at a temperature 723 Kelvin, there is the formation of 2 moles of water and 2 moles of chlorine. So this one it is the manufacture for chlorine by Decon process. ही लक्षात घ्या. एका मार्काला रिएक्शन आपल्याला विचारली जाईल. ओके, नंबर लास्ट वन, दॅट इज द इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राइन सोल्युशन. ऍक्च्युअली ही मेथड तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये बाळांनो आपण घेतलेले. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या 2ऱ्या 3ऱ्या व्हिडिओमध्येच आपल्याला याचं इलेक्ट्रोलिसिस झालंय. मला आठवतंय इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl घेतलंय, इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन MgCl2 घेतलं, इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन AlCl3 घेतलं आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रोलिसिस ऑफ ऍक्वियस NaCl घेतलं. ऍक्वियस NaCl 10% NaCl इज कॉल्ड द ब्राइन सोल्युशन. लक्षात घ्या. याचाच अर्थ काय, तर 10 ग्रॅम NaCl दॅट इज अ टेबल सॉल्ट प्लस 90 ग्रॅम वॉटर.
म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये पाणी भरपूर आहे, म्हणजे दॅट इज नथिंग बट द इलेक्ट्रॉलिस ऑफ एक्वियस NaCl इज नथिंग बट द प्रोडक्ट्स फॉर इलेक्ट्रॉलिस ऑफ ब्राईन सोल्युशन ऑल्सो. ओके, मग इलेक्ट्रॉलिस ऑफ ब्राईन सोल्युशन हे तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये जर शिकला तर इथं तुम्हाला करायची गरज नाही पडणार. मी सांगतोय नाही असं नाही, पण तुम्हाला अभ्यास नाही करावा लागणार. आता समजून चला, हा आपण इलेक्ट्रोलायटिक सेल घेतला. दीज आर द टू इलेक्ट्रोड्स. One is called as the anode, which can be connected to the positive terminal of the battery. This is the cathode, which can be used for the connected to the negative terminal of the battery. And this one is the brine solution, which can be used for the electrolysis. From this battery, when you can supply the electricity at that time, what happens here? This brine solution, that is nothing but the NaCl. Okay, NaCl, which can be undergoes dissociation to produce Na plus and Cl minus. लक्षात आलं का बघा, म्हणजे Na+ आणि Cl- असे दोन आयन्स आपल्याला मिळतील. बरोबर आहे. आता याच्यामध्ये Cl- अनायन आहे, विच कॅन बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स द एनोड, पॉझिटिव्हली चार्ज कडे जाईल. Na+ विच कॅन बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स द कॅथोड, निगेटिव्हली चार्ज कडे जाईल. म्हणजे आपण जर इथं बाळांनो घेतलं तर दॅट वन इज नथिंग बट ऍट कॅथोड Na+ आर कलेक्टेड अँड ऍट एनोड दॅट आर द Cl- आर कलेक्टेड. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता मला एक सांगा, हे फक्त जर आपण मोल्टन NaCl घेतलं असताना तर एवढेच आले असते, पण आपण घेताना ब्राईन सोल्युशन घेतले 10% NaCl, दॅट इज नथिंग बट द वॉटर इज ऑल्सो देअर. देअरफॉर द वॉटर विच कॅन बी ऑल्सो हॅव्हिंग टू आयन्स, विच आर दॅट वन. फॉर एक्झाम्पल यू कॅन राईट हिअर H+ अँड सेकंड वन इज द OH-. पटतंय. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या बाळांनो, जरा थोडंसं समजून घ्या, हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. At anode, either Cl- या instead of this one you can write water undergoes reduction, कारण water is a weak electrolyte. When you can consider in ionic equilibrium, you can be already studied that one. Water does not dissociates easily, which gives H+ and OH-. म्हणून आपण इथं वॉटर घेतलं. म्हणजे एक तर Cl- ऑक्सिडेशन, कारण एनोड जवळ नेहमी काय होतं, ऑक्सिडेशन. एक तर Cl- ऑक्सिडेशन होईल ना तर वॉटरचं ऑक्सिडेशन होईल. जर Cl- ऑक्सिडेशन झालं तर आपल्याला माहिती आहे, आपण डायरेक्ट लिहिलंय की 2 Cl- आयन्स अंडरगोज ऑक्सिडेशन टू प्रोड्यूस क्लोरीन गॅस along with the loss of 2 electrons, and this chlorine gas can be evolved at anode. होऊ शकेल. If the water can be undergoes oxidation at that time, you know very well, there is the evolution of oxygen along with 2H+ along with loss of 2 electrons. म्हणजे इथं एक तर क्लोरीनचं तरी इव्होल्युशन होईल किंवा ऑक्सिजनचं तरी इव्होल्युशन होईल. बरोबर आहे. हे एक नंबर. नेक्स्ट, at cathode what happens? Na+, either Na+ undergoes reduction, yeah, you can say H+, that one is nothing but again you can say water undergoes reduction. Na+ reduction झालं तर what happens here? Na+ undergoes reduction to produce sodium metal, which can be deposited on cathode. बरोबर. And if water can be undergoes reduction, there is the evolution of हायड्रोजन ऍट कॅथोड, म्हणजे वॉटरचं रिडक्शन झालं, हायड्रोजन + 2 OH-. लक्षात घ्या बाळांनो. मग आता आपल्याला ह्यातल्या खऱ्या रिएक्शन्स कोणत्या, म्हणजे थोडक्यात बरोबर कोणत्या. आपल्याला एक माहिती आहे की when you can consider the 2 Cl- undergoes oxidation, the electrode potential, that is the oxidation potential for this one, it is a greater. लक्षात घ्या. त्यानंतर इथं जर घेतलं तर लेस आहे. म्हणजे थोडक्यात काय, ओव्हर व्होल्टेज आपण म्हटलं होतं, सॉरी ओव्हर व्होल्टेज. For this over voltage, the chlorine can be having the less over voltage, while the oxygen can be having the more over voltage. आणि म्हणून यांचं ओव्हर व्होल्टेज जास्त असल्यामुळं इथं वॉटरचं ऑक्सिडेशन होत नाही, म्हणजे ऑक्सिजनचं इव्होल्युशन होत नाही. देयर इज द इव्होल्युशन ऑफ क्लोरीन ऍट एनोड. बरोबर आहे. इथं लक्षात घ्या. आता इकडं ही रिडक्शन प्रोसेस आहे, कॅथोड आहे. याचा जर विचार केला तर रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे, मायनस मध्ये. हायड्रोजनचं जर का रिडक्शन पोटेन्शियल घेतलं तर 0 आहे. म्हणजे इथं सोडियमचं रिडक्शन व्हायच्या अगोदर कोणाचं होतं, वॉटरचं. म्हणजे इथं इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन आला. लक्षात आलं. म्हणजे आता जरा लक्षात घ्या, इथं इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन म्हणजे हा होणार नाही, डिपॉझिशन होणार नाही. इथं ऑक्सिजनचं काय होणार नाही, इव्होल्युशन होणार नाही. म्हणजे काय राहिलं तर Na+ आणि OH-, which can be forms NaOH. लक्षात येतंय का बघा. इन दिस वन देयर इज द फॉर्मेशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड. लक्षात घ्या. आणि म्हणून ही मेथड तुम्हाला बोललो होतो 11 मध्ये झाले. इट इज द प्रिपरेशन मेथड फॉर क्लोरीन, इट इज द प्रिपरेशन मेथड फॉर हायड्रोजन, as well as it is the preparation method for NaOH also, that is the caustic soda. आणि म्हणून इथं घेताना ब्राईन सोल्युशन घ्यायचं.
म्हणजे फ्रॉम इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राइन सोल्युशन ऍट एनोड देर इज द इव्हॉल्युशन ऑफ क्लोरीन फॉर आवर सिलेबस. लक्षात आलं बाळांनो. म्हणजे धिस वन इट इज द इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राइन सोल्युशन. ओके. आफ्टर दिस प्रिपरेशन मेथड्स ऑफ द क्लोरीन, नंबर नेक्स्ट वन अँड दॅट वन इज नथिंग बट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. आता फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला माहिती आहे द क्लोरीन इज अ ग्रीनिश येलो गॅस. त्याचा कलर लक्षात घ्या. हा कसा आहे तर ग्रीनिश येलो आहे. बरोबर आहे. इट वन कॅन बी हॅव्हिंग अ पंजंट स्मेल. थोडासा ठसका येणारा स्मेल आहे. इट कॅन हॅव्हिंग अ सफोकेटिंग स्मेल. म्हणजे थोडंसं सफोकेशन होतं. लक्षात घ्या. सफोकेटिंग स्मेल. ओके. म्हणजे थोडासा त्रास होऊ शकतो विच कॅन बी प्रोड्यूस द हेडेक लाईक दॅट वन. ओके. नंबर नेक्स्ट वन सगळ्यात महत्वाचं हे आहे द क्लोरीन कॅन बी ऍक्ट्स ऍज पॉइझनस इन नेचर. थोडासा विषारी आणि म्हणून याच्यापासून विषारी गॅसेस तयार केले जातात जे युजेस ऑफ क्लोरीन मध्ये तुम्ही नंतर बघणार आहे. लक्षात आलं का बघा. आणखीन इट वन इज 2 to 5 times हेवियर दॅन एअर. हवेपेक्षा तो काय तर जरा हेवी आहे त्यामुळे तो फटकन वर जात नाही खाली राहतो आणि म्हणून आपल्याला त्रास देतो. ओके. त्यानंतर मग त्याचा आपल्याला बॉइलिंग पॉइंट दिलाय 293 केल्विन. एवढं जरा लक्षात राहिलं तर ठेवा. दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन अँड दिस वन इट इज द प्रिपरेशन मेथड फॉर द क्लोरीन. लक्षात आलं बाळांनो. म्हणजे इथं तुमचं आपण काय म्हणूया एक आर्टिकल झालं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ क्लोरीन घेऊया. ओके. थँक्यू व्हेरी मच.